त्यांनी 27 तारखेला आमच्या दुकानावर बुलडोझर चालवला, त्याच्यानंतर त्यांची कारवाई का बंद पडली हे विचारता आम्हाला कोणीच त्याचं उत्तर द्यायला तयार नाही। मग आम्ही असं का पाप केलं होतं? मग आमच्याच पोटावर त्यांनी मारलं, बाकी शिरापूर आहे तिथंच आहे, सगळे व्यापार चालू आहे, सगळं चालू आहे, मग आम्हीच असं काय केलं? म्हणजे गरिबांनाच तुम्ही खच्चीकरण करायचं आणि मोठ्यांना मोठं करायचं हे तुमचं आहे का? ह्या सरकारचं आहे का? तारखेपासून आम्ही इथं बसलेलो आहे। पहिले आम्ही आंदोलनाला बसलेलो होतो, पण इथल्या कोणी आमच्यावर लक्ष दिलेलं नाही। मग पर्याय आम्हाला आता काहीच राहिले नाही। आता 20 दिवस झाले आमच्यावर उपाशी का काय, आमच्यावर कोणी लक्ष द्यायला नाही। मग आता आम्हाला हाच पर्याय आहे का आम्ही इथं बसून आमरण उपोषणाला आमच्या जेवढी ताकद तेवढं करू आणि ह्यांनी आमच्या मागण्या 5 फुटाची जी आमची जागा होती त्या जागेत 5 फुटाची जागा दिली नाही आम्हाला, तर आम्ही इथंच आमच्या स्वतःला संपून टाकू। आमचे दुकान काढलंय, आमचे दुकान काढल्यानंतर त्या जागा उपलब्ध आहे, 5 फुटाची आमची जी मागणी आहे ना ती पूर्ण होऊ शकते। प्रशासनाने त्याच्याकडे ध्यान द्यावं आणि आम्हाला परत त्या जागेवर आणि आम्हाला कायम स्वरूपात तुम्ही पुनर्वसन देणार आहे दुसऱ्या जागेवर, तेव्हा आम्ही ते काढून देणार स्वतःहून। आम्ही बॉन्ड पेपर लिहून द्यायला तयार नाही का? आम्हाला तात्पुरतं स्वरूपात 5 फुटाची जागा द्या, जेव्हा तुम्ही आमचं पुनर्वसन करणार आम्ही क्षणभर तिथे थांबणार नाही, आमच्या गावात आम्ही जाऊ। आम्ही जागा